हा, जवळच आहे का? हो. हा. सांगितलेलं कळते का चालले तुम्ही पण वैफल्याकडे? काय बाबा, ट्रेस झाले माणूस नाही असं नाही. कसं का? नाही नाही. तुमच्यामध्ये पण काय ताण तणाव येऊ लागला का काय? नाही हो सर. नाही ना? हा. आलेला ताण उलट गेला पाहिजे निघून. सर टीएटीचा ताण यायलाय. कशाचा? टीएटी परीक्षेचा. नाही आला पाहिजे, तो निघून गेला पाहिजे, आहे की नाही? आता ह्याच्यानंतर ना पुढचं कारण आहे बघा, डिस्प्ले दिसत आहे का? हो सर. हो सर. आता हे पहा, इथं 3 वैफल्य घेतलं. आता हे ज्या गोष्टी आहेत याच्यानंतर सुद्धा अजून समायोजनाच्या काही समायोजन समस्या निर्माण होण्याची कारणं आहेत. त्याच्यामध्ये बघा अजून येतं बघा, अयोग्य कौटुंबिक वातावरण पण आहे की नाही? कुटुंबाचं वातावरण जर चांगलं नसेल, योग्य नसेल, तरी सुद्धा आपल्याला समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. बरोबर की नाही? बरोबर की हो. नाही? कसं? एखादं उदाहरण सांगा बघू सर. आता तुम्ही बोला आणि मी जरा हे करतो. बोला चला. कसं? कुटुंबाचं वातावरण जर चांगलं नसेल, कौटुंबिक वातावरण, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या गरजा पूर्ण होण्याची गॅरंटी नसते. जसं की घरामध्ये लहानपणी मानसिक म्हणा किंवा शारीरिक म्हणा, ह्या गरजा जर पूर्णपणे भागल्या नाहीत, तर त्याचा परिणाम आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वावर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला समायोजन साधताच येत नाही. मग आपल्या काही काही गरजा असतात, भरपूर गरजा असतात, त्या पूर्ण होणं गरजेचंच आहे. लहानपणी हम्म. आपण जेव्हा लहान असतो, वयाच्या 5 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला बौद्धिक विकास झपाट्यानं होत असतो. अशा वेळेस चांगलं पौष्टिक आहाराची गरज असते. पण अशाच कालावधीमध्ये आपल्या आई-वडिलांची कमाई तेवढी नसते आणि तेवढं ते चांगलं-चुंगलं खाऊ घालू शकत नाही. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होईल का नाही होईल? आणि झाला तरी सुद्धा हो. तुम्हाला ते समजून येत आहे ना. त्या काळी जर चांगलं खाऊ घातलं असतं, तर मी आज सदृढ असते. मला हे व्याधी झाली नसती. समस्या निर्माण होण्याची कारणं आहेत. ही कारणं आहेत. तुमचं जर कौटुंबिक वातावरण चांगलं नसेल, तर ते बडबड, चिडचिड, मारामाऱ्या किंवा घरामध्ये होणारे वादविवाद नेहमीच आई-वडिलांचे असणारे किंवा झालेले डिव्होर्स असेल, या कारणामुळे सुद्धा आपल्या समायोजनावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होऊ शकतो. आता त्याच्यानंतरचं दुसरं आहे बघा, एखाद्या वस्तुस्थितीपासून आपल्याला दूर जाणं आवडतं. जी प्रत्यक्ष वस्तुस्थिती आहे की नाही, त्याचा आपण स्वीकारच करत नाही. आपल्यामध्ये चांगले गुण-दोष असतील, आपल्यामध्ये काहीतरी दोष असेल, तर ते आपण ओळखतच नाही. मग त्याची जाणीव झालेली असते तरी सुद्धा आपण म्हणतो, नाही. मग त्या वस्तुस्थितीपासून आपण दूर जातो. म्हणजे आपल्यामध्ये खोट असताना सुद्धा किंवा आपल्यामध्ये दोष असताना सुद्धा आपण काय करतो, त्या परिस्थितीची सामावून घेत नाही. त्याच्यामुळं आपल्याला त्या गोष्टींची हे तयार होते, काय म्हणतात त्याला, दोष निर्माण होतात. समाजाच्या समस्या निर्माण होतात आणि मनाची दुर्बलता सुद्धा असते बघा. काही व्यक्तींचं शरीर मुळातच दुर्बळ असतं आणि अशा व्यक्ती जे आहेत ना, त्या लगेच आजारी पडतात आणि काहींचं मन सुद्धा काही फार कमकुवत असतं बघा. क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टीवर त्रास झाला, की लगेच त्या हळव्या मनाच्या असल्या कारणामुळे रडतात. हं. ते किंवा काही-काही जणांना दुसऱ्याचा त्रास, स्वतःचा सोडा, दुसऱ्याचा त्रास बघून सुद्धा रडू येतं, हळहळ व्यक्त करतात. हे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, की मनाच्या दुर्बलतेमुळे येतात आणि मनाच्या दुर्बलतेमुळे आल्यामुळं समायोजनाच्या या ठिकाणी समस्या निर्माण होतात. अजून पण आहे समायोजनाच्या समस्येमध्ये संस्कार नावाचा एक पार्ट असतो बघा आणि त्या संस्काराचं जर अभाव झाला, चांगले संस्कार नाही झाले, तर सुद्धा आपल्याला समायोजनाच्या समस्या उद्भवतात. घरात असू द्या किंवा शाळेत असू द्या, आपल्यावरती योग्य संस्कार होणं गरजेचं आहे. योग्य संस्कार नाही झाले, तर आपल्याला ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. समायोजनाच्या समस्या निर्माण होतात. काही व्यक्ती अतिलाडामध्ये वावरलेले असतात, हां, किंवा अतिधाकामध्ये सुद्धा वावरलेले असतात. तर अशा व्यक्तींचं जे जास्त लाड झाला असेल किंवा जास्त धाक दाखवले असेल, तर त्यांच्या सुद्धा मनावर परिणाम होतो आणि समस्या उद्भवतात. अति लाड केल्यामुळं त्याला ते हवंच असतं. पण ते नाही मिळाल्यावर पण कसं राहायचं हे त्याला कळत नाही. त्याला जे मागितलं ते आपण लगेच पुरवलं, तर त्याला समाधान वाटतं. पण नाही पुरवल्यावर तो त्या गोष्टी सुद्धा सोसल्या पाहिजे त्यानं आणि त्याच्यातून त्याला निर्माण होतात. त्या आपल्या सोयी-सुविधांचा सुद्धा अभाव जर झाला, योग्य सोयी-सुविधांचा जरी अभाव झाला, तरी समायोजनाच्या समस्या उद्भवत असतात.
आपल्या मूलभूत गरजा असतात, आपल्या शैक्षणिक गरजा असतात, ह्या पूर्ण होणं गरजेचंच आहे. म्हणजे मूलभूत गरजेमध्ये शालेय शैक्षणिक समस्या असतात, जसं की शैक्षणिक साहित्य हवंच असतं, जसं की दप्तर म्हणा, शालेय स्कूल बॅग म्हणा, आहे की नाही. मग जे लागणारे वह्या पुस्तकं आहेत, अभ्यासाठी बसणारी स्वतंत्र खोली असेल, बैठक व्यवस्था असेल, या सगळ्याची पूर्तता झालीच पाहिजे. आणि नाही झाली तर तुमचं ते काय होतं, समायोजनाच्या समस्या त्या ठिकाणी निर्माण व्हायला सुरुवात होते. पालकत्व सुद्धा खूप महत्वाचं आहे आपलं, ज्याला आपण पॅरेंट्स म्हणतो. त्यांच्यामध्ये सुजाणपणा असणं खूप गरजेचं आहे. आपल्या मुलावरती कशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजे, आणि संस्कार न करणारे सुद्धा पालक असतात, किंवा कशा प्रकारचे संस्कार झाले पाहिजे आणि कशा प्रकारचे नाही झाले पाहिजे याची जाणच नसते पालकांना, ठीक नाही. पालक म्हणून त्यांची जबाबदारीच नसते. आता म्हणाल असे कोण पालक आहेत? असे भरपूर पालक आहेत. आता जरा प्रमाण वाढायला लागले खेड्यामध्ये. ना मुलगा कुठं जातोय, काय करतोय, अभ्यास करतोय का नाही करतोय, कुठल्या पालकाला काय टेन्शन आहे हो. आता आपल्याकडे पालकत्वाची खरी जाण झालेली आहे. मुलांना चांगले संस्कार द्यायचे असतात, आता कळायला लागले. त्याला लहानपणापासून चांगल्या शाळेमध्ये टाकायचं हे आता कळालं. हे आता कुणाला कळालंय? जे सुजाण झाले त्यांना. अद्यापही भरपूर, कारण भारतामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी दिसून येते, आणि ह्या गरिबीमध्ये राहणारी जी पालकं आहेत, ही एकतर सुशिक्षित असतात, त्यांना वेळ नसतो आणि ते मुलाकडे लक्षच देत नाहीत. मग ह्याच्यामधून सुद्धा पालकत्व जे सुजाणपणा हवा आहे, तो जर विद्यार्थ्यामध्ये दिसून नाही आला, त्या विद्यार्थ्यावर त्यांनी नाही केलं, तर अशा विद्यार्थ्यामध्ये समायोजनाच्या समस्या निर्माण होताना दिसतात. वेळेत शिकवलेलं नसतं, न शिकवल्या कारणामुळे मुलाला स्वयंरोजगार करावा लागतो, लोकांच्या इथं कामाला जावं लागतं, हमाली करावी लागते, कमी वयामध्ये त्याला विटा उचलाव्या लागतात, मिस्त्री गौंडीच्या हाताखाली त्याला काम करावं लागतं. झालं का नाही? एक चूक, कुणाची चूक आहे? पालकाची चूक आहे. त्या पालकाच्या अजाणतेपणामुळं, त्याच्या सुजाण नसणाऱ्यापणामुळं कुणाला सोसावं लागलं? म्हणून वेळप्रसंगी पालकांना पाल्याच्या संदर्भामध्ये सुजाण असणं गरजेचं आहे. आणि त्याचा जर अभाव दिसून आला तर मुलाला पुढं समावेशनाच्या संदर्भामध्ये समस्या निर्माण होतात. तर ही कारणं आहेत समायोजनाच्या समस्या निर्माण होण्याची. तर आज आपण काय काय पाहिलं? क्या क्या देखा हमने? समायोजन म्हणजे काय? समायोजन सोबत समायोजनाचे प्रकार, प्रकार पायऱ्या, पाहिले. छान. पायऱ्या, अजून वैशिष्ट्य, समायोजनचे पायऱ्या पाहिल्या. अजून वैशिष्ट्य समायोजनाची पाहिले वैशिष्ट्य पाहिली. सुसमायोजित विद्यार्थ्यांची लक्षणं पाहिली. छान. पाहिले आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं समायोजन समस्या निर्माण होण्याची कारणं. कारण. बरोबर. तर हो हा भाग या ठिकाणी संपतो. आपले पण 9 वाजलेले आहेत आणि आपण या ठिकाणी थांबलेलं बरं आहे. बरोबर. हो सर. चला, तर भेटूया संध्याकाळच्या तासामध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत थांबूया. सगळ्यांना शुभ दिवस.